नमस्कार, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी टॉप 9 न्यूज या महत्त्वाच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात करतोय रशिया युक्रेन युद्धासंदर्भातल्या 9 महत्त्वाच्या बातम्यांनी। रशिया युक्रेन युद्धावर आज UNGA आणि UNSC मध्ये मतदान होणार आहे। भारतही आज मतदान करणार आहे। भारताने आपल्या बाजूने मतदान करण्याची रशियाला अपेक्षा आहे, त्यामुळे भारताच्या आजच्या भूमिकेकडे सर्व जगाचं लक्ष लागलेलं आहे। रशिया युक्रेनमध्ये आज पुन्हा चर्चा होणार आहे। आधीच्या 2 बैठका निष्फळ ठरल्यानंतर युद्धावर पुन्हा तोडगा काढण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। रशियाचं शिष्टमंडळ बैठकीसाठी रवाना झालंय। बेलारूस पोलंड सीमेवरच्या एका अज्ञात ठिकाणी ही बैठक होणार आहे। युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारचं 24 तास काम सुरू असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली आहे। भारतीयांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी सरकार काहीही कमी पडू देणार नाही असं मोदी म्हणाले। अमेरिकेच्या हवाई हद्दीमध्ये रशियन विमानांना बंदी घालण्यात आली आहे। 12 तासात अमेरिकेकडून रशियन विमानांना बंदी घालण्यात येणार आहे। युक्रेनची राजधानी कीव्हवर रशिया अधिक तीव्रतेने हल्ला करणार आहे। 7 दिवस उलटूनही कीव्हवर ताबा मिळवता आलेला नाहीये आणि त्यामुळे रशियाने आता हा मोठा निर्णय घेतलाय। रशियन सैन्याने युक्रेनमधल्या पहिल्या मोठ्या शहरावर ताबा मिळवल्याचा दावा रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलाय। खेर्सन शहरावर रशियाने ताबा मिळवल्याचा दावा केला जातोय। युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ युरोपियन युनियनने रशियावर बहिष्कार टाकलाय। युरो नोटा रशियामध्ये दिल्या जाणार नाहीत असा निर्णय युरोपियन युनियनने घेतलाय। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष बदलण्याचा रशियाचा मानस असून विक्टर यानुकोविचला युक्रेनचा राष्ट्रपती बनवण्याची रशियाची इच्छा आहे। विक्टर यांनी 2010 ते 2014 पर्यंत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कारभार पाहिलाय। बेलारूसने सुद्धा हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केलाय आणि त्यामुळे युरोपीय युनियन आता बेलारूसवरही निर्बंध लावण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलंय। आणि आता युद्ध पेटलेलं आहे। रशियाकडून महत्त्वाच्या शहरांना टार्गेट केलं जातं युक्रेनमध्ये। त्या सगळ्या महत्त्वाच्या 9 बातम्या या टॉप 9 मध्ये जाणून घेऊयात। रशिया आज रात्रीच खार्किव्हवर ताबा घेण्याच्या प्रयत्नात आहे। खार्किव्हमध्ये मिनिटाला मिसाईल हल्ले केले जात आहेत आणि खार्किव्हवर रशियाचे 5 मिनिटात तब्बल 7 मिसाईल हल्ले झाले। रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तिसऱ्या महायुद्धाची धमकी दिली आहे। रशियाने अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी देत तिसरं महायुद्ध विनाशकारी असणार आहे असं म्हटलंय, तर युक्रेनला आण्विक ताकद बनू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। युक्रेनच्या लिसिचान्स्क शहरावर रशियाने रॉकेट हल्ला केल्याची सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। हा रॉकेट हल्ल्यामुळे आसपासचा परिसरही हादरल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून येलंय। रशियन सैन्याकडून युक्रेनच्या इर्पिन शहरावर जोरदार हवाई हल्ले सुरू आहेत। इर्पिन मधल्या एका घरावर रशियाने मिसाईल टाकल्याचा व्हिडिओ समोर आलाय आणि या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेलाय। रशियाकडून खार्किव्ह शहरावर जोरदार हल्ले सुरूच आहेत। दरम्यान खार्किव्ह मधल्या सिटी काउन्सिलच्या इमारतीवर रशियाने मिसाईल टाकल्याचा व्हिडिओ समोर आला। रशियाने युक्रेनमधल्या रहिवासी इमारतीवर मिसाईल टाकल्याचा नवा व्हिडिओ समोर आलाय। व्हिडिओ रेकॉर्ड करताना युक्रेनचा नागरिक अगदी थोडक्यात बचावलाय। आणि युक्रेनमधील अनेक शहरांवर हेलिकॉप्टरमधून रशियन सैनिक लक्ष ठेवतायत। युक्रेन विरोधातील कारवाई रशियाने वाढवली आहे। हेलिकॉप्टरमधून आता रशियाचे स्नायपर शूटर फिरतायत। खार्किव्हमधील भारतीयांनी तात्काळ खार्किव्ह सोडण्याच्या सूचना परराष्ट्र मंत्रालयाने दिल्यात। खार्किव्ह सोडून पेसोचिन, बाबई या शहराकडे येण्याच्या सूचना भारतीयांना देण्यात आल्या आहेत।
आणि खार्किव्हमधील भारतीयांसाठी आणखी एक सूचना जारी करण्यात आली आहे। ट्रेन किंवा बसनं प्रवास शक्य नसेल तर पायीच खार्किव्हमधून बाहेर पडा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि या युद्धाची दाहकता किती भीषण आहे हे दर्शवणाऱ्या 9 महत्त्वाच्या बातम्या या टॉप 9 मध्ये पाहूयात। रशियानं खार्किव्हमधल्या पोलीस मुख्यालयावर हल्ला केलाय। रशियानं केलेल्या हल्ल्यात इमारतीला भीषण आग लागली आहे। या हल्ल्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय तर 2 नागरिकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून जीवदान देण्यात आलं। Центр места полностью в огне. युक्रेनला 4ही बाजूंनी घेराव घालण्यासाठी रशियाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी रशियन हेलिकॉप्टरचा ताफा हा कीव्हमध्ये दाखल झालाय। युक्रेनकडून रशियावर जोरदार हल्ला करण्यात आला। युक्रेननं ड्रोनच्या माध्यमातून रशियन सैन्याचा ताफा उडवलाय। युक्रेनचा TB2 ड्रोन हा रशियन ताफ्यासाठी कर्दनकाळ ठरतो। युक्रेनच्या खेर्सनमधील एका दुकानाच्या दरवाजावर गोळीबार करत तो तोडण्याचा प्रयत्न रशियन सैनिक करत असल्याचं समोर आलंय। मात्र अनेकदा गोळीबार करूनही दरवाजा तोडण्यात रशियन सैनिकाला अपयश आलंय। रशियाच्या हल्ल्यात युक्रेनची राजधानी कीव शहर बेचिराख झाल्याची दृश्य समोर आली आहेत। रहिवासी इमारती आणि शासकीय इमारती उद्ध्वस्त झाल्याचे या ठिकाणी पाहायला Сторона मिळालं। Саша, да, выезд в сторону Киева. По нашим, блядь, домам, по людям мирно. Це, блядь. Упал 2 дома. आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचा आता क्रूर चेहरा समोर आलाय। युक्रेनमधल्या झायटोमर शहरातील महिलाच्या प्रसूती रुग्णालयावर हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यामध्ये रुग्णालयाची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। आणि रशियन सैन्यानं केलेल्या हल्ल्यात युक्रेनमधले अनेक शहरं उद्ध्वस्त झाली आहेत। युद्धामुळे युक्रेनमधील ताल्किवका शहरातल्या विध्वंसाची दृश्य समोर आली आहेत। रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध पेटलंय। रशियन सैन्याकडून शासकीय इमारती, शाळा आणि घरांवर हल्ला करण्यात येतोय। मारियुपोलमधल्या एका शाळेवर रशियन सैन्यानं हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला। रशियाकडून खार्किव्ह शहरावर जोरदार हल्ला सुरू आहे। रशियानं केलेल्या गोळीबारामुळे खार्किव्हमधल्या एका शाळेच्या नुकसानाचा व्हिडिओ समोर आलाय। आणि या युद्धाचा आजचा सलग 7वा दिवस आहे। आतापर्यंत काय काय घडलंय आणि आज दिवसभरामध्ये कोणत्या विशेष घडामोडी या युद्धासंदर्भात घडल्यात ते जाणून घेऊयात या टॉप 9 मध्ये। युद्धाच्या 7व्या दिवशी रशियानं युक्रेनवरच्या हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे। आतापर्यंत झालेल्या हल्ल्यात रशियाकडून युक्रेनची अनेक शहरं बेचिराख करण्यात आली आहेत। युक्रेन शहरावरच्या हल्ल्याच्या तयारीला वेग आलाय। रशियन सैन्यासाठी अतिरिक्त रशियन लष्करी उपकरणं सज्ज केली जात आहेत। त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय आणि लवकरच ही उपकरणं आता युक्रेनमधल्या रशियन सैन्याकडे पाठवली जाणार आहेत। युक्रेनच्या खार्किव्हमध्ये काही भागात रॉकेट हल्ल्यांचं सत्र सुरूच आहे। एका रॉकेट हल्ल्याचं दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय। यामुळे अनेक इमारतींचं नुकसान झालंय। रशियाच्या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये बॉम्बच्या निर्मितीला गती आली आहे। युक्रेनमध्ये तरुण वर्गाकडून मोठ्या प्रमाणात पेट्रोल बॉम्ब बनवण्याला वेग आलाय। युक्रेनला वाचवण्यासाठी देशातील तरुण वर्ग मैदानात उतरलाय। खार्किव्ह शहर सोडण्याच्या सूचना मिळाल्यानंतर खार्किव्ह शहर सोडण्यासाठी नागरिकांनी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली आहे आणि यावेळी अचानक होत असलेल्या गोळीबाराच्या आवाजामुळे नागरिकांचा भीतीनं थरकाप उडतोय। रशियाच्या हल्ल्यांमुळे जीव वाचवण्यासाठी युक्रेनच्या नागरिकांची धावपळ उडाली आहे। कीव शहर सोडण्यासाठी रेल्वे स्थानकात नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय।
रशियन सैन्यापासून कीव शहराला वाचवण्यासाठी अजोव बटालियन मैदानात उतरली आहे. कीव राजधानी वाचवण्यासाठी कठीण लढा लढावा लागणार असल्याचं अजोवच्या कमांडरनं आपल्या सैन्याला सांगितलं. रशियन सैन्यानं मोठ्या प्रमाणात युक्रेनमध्ये शिरण्याचा प्रयत्न केलाय. मात्र हा प्रयत्न रोखण्यासाठी अनेक ठिकाणी युक्रेनचे नागरिक रस्त्यावर उतरलेत. मोठ्या संख्येनं नागरिक रशियन सैन्याचा निषेध करतायत आणि रशियन सैन्याकडून युक्रेनवर सुरू असलेल्या हल्ल्याच्या ठिकाणी अनेक ठिकाणी याचा विरोध होतोय. रशियन सैन्याला शहरात प्रवेश करण्यापासून युक्रेनचे नागरिक रोखत असल्याचं समोर आलं. Героям слава! Героям слава! आणि 7 दिवस उलटून सुद्धा युद्ध अद्यापही सुरूच आहे. कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाहीये. कोणकोणते प्रयत्न हे युद्ध संपवण्यासाठी करण्यात आलेले आहेत, कशा प्रकारचे निर्बंध लादण्यात आलेत, पाहूयात त्या संदर्भातल्या 9 बातम्या. रशियन सैन्याने युक्रेनच्या खार्किव मधल्या साल्टिवका शहरावर हल्ला केला. या हल्ल्यात एका इमारतीच्या 2 मजल्यांना भीषण आग लागली. रशियन सैन्याने आणखी एका टीव्ही टॉवरवर हल्ला केलाय. कीव नंतर लिसिचान्स्क शहरातल्या टॉवरवर हल्ला करण्यात आलाय. टॉवरचं यामध्ये मोठं नुकसान झालंय. Бля, братан, вот только что въебали нахуй. Ебать, пиздец. Куда-то попали. Бля. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 7 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या 7 दिवसात 2000 युक्रेनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. युक्रेनच्या आपत्कालीन विभागानं ही माहिती दिली आहे. युक्रेनच्या खेर्सन मधील फॅब्रिका मॉलवर रशियानं हल्ला केलाय. हल्ल्यात मॉल पूर्णपणे стороны фабрики это с той, या परिसरात с मोठ्या той प्रमाणात стороны это धुराचे за लोक фабрику पसरल्याचं чутно. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. По-другому, все, тут уже гайки. Тут, короче, фабрика горить. आणि युक्रेनच्या खेर्सनमध्ये रशियानं बॉम्ब हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या हल्ल्यानं आसपासच्या इमारतींना हादरे बसलेत. स्फोटामुळे परिसरात धुराचे लोळ पाहायला मिळतात. रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले सुरूच आहेत. युक्रेनच्या खार्किवमध्ये एका टँकवर मोठा बॉम्ब हल्ला करण्यात आला. त्याचा व्हिडिओही समोर आलाय. युक्रेनच्या चेर्नोबायक्वा आणि खेर्सन विमानतळाजवळ रशियानं हल्ला केलाय. दरम्यान या ठिकाणी आगीचे मोठे लोळ पाहायला मिळाले. युक्रेनमध्ये एका रशियन लष्करी वाहनाचा अपघात झाला. या अपघाताची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. रशियन सैनिकानं युक्रेनी नागरिकांसमोर आत्मसमर्पण केल्याचा एक फोटो व्हायरल झालाय आणि यावेळी युक्रेनियन नागरिकांनी या सैनिकाला जेवण आणि चहा दिलाय. आपल्या आईशी फोनवरून त्याला बोलूही दिलाय. आणि यानंतर देश विदेशातल्या त्याचबरोबर राज्यातल्या काही मोठ्या बातम्या या टॉप 9 मध्ये पाहूया. एसटी विलिनीकरणाचा अहवाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हा अहवाल उद्या विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. तर आज हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन आणखी एक विशेष विमान दिल्लीमध्ये दाखल झालंय. केंद्रीय मंत्री जी किसन रेड्डी यांनी या विद्यार्थ्यांचं विमानतळावर स्वागत केलंय. युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी आम्ही दूतावासाच्या संपर्कात आहोत असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था राज्य सरकारनं केली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. तर उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. 3 मार्च ते 25 मार्च पर्यंत राज्याचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असेल. महाविकास आघाडी सरकारचं हे 3रं अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. शिवसेनेनं आपल्या आमदारांसाठी व्हीप जारी केलाय. अधिवेशन काळात पूर्णवेळ हजर राहावं तसंच कामकाज संपेपर्यंत उपस्थिती अनिवार्य असावी असे काही नियम लावून देण्यात आले. मुंबईच्या खुन्यांसोबत व्यवहार करणाऱ्यांना वाचवलं जात असल्याचा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केलाय. मलिकांच्या राजीनाम्यासाठी अधिवेशनात भाजप संघर्ष करणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. ही मागणी लावून धरणार आहोत की नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. मुंबईच्या खुन्यांशी व्यवहार
कुठल्याही परिस्थितीत मान्य केला जाऊ शकत नाही. आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठे खुलासे करणार असल्याचा इशाराही फडणवीसांनी केलाय. कधीच हवेत आरोप करत नाही, त्याच्यामुळे मी हवेत या गोष्टी बोलणार नाही. मात्र काही खुलासे वेगळे या अधिवेशनात मी निश्चित करणारच आहे. कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्यानं राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आलेत. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे आणि साताऱ्यासह इतरही काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध कमी करण्यात आले. राज्य सरकारकडून कोरोना संदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आणि त्यानुसार आता नाट्यगृह, सिनेमागृह, रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळं आणि धार्मिक स्थळं 100% क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.